नमस्कार गाईज. नमस्कार. तर आता तुम्ही बोलत असाल की अचानक मराठीमध्ये व्लॉग्स कसे, तर आम्ही आता बरंच डिस्कशन केलं की काय करूयात. हिंदीमधले व्लॉग्स असे मजा नव्हती येत, म्हणजे तो रॉनेस नव्हता दिसत. पण मराठीमध्ये लाईक कसं आपण रोज बोलतो तर ते थोडं कॅज्युअल आणि नॉर्मल, जसं मला रॉ हवं होतं तसं दिसेल. म्हणून आम्ही ठरवलं यापुढे सगळेच व्लॉग्स आम्ही मराठीत करणार. तर आता जेव्हा गार्गी आली होती, म्हणजे कधी आली होती, काहीतरी 26 नोव्हेंबर. 27 नोव्हेंबर, 26-27 नोव्हेंबरला गार्गी आली होती. तर त्याच्यानंतर ना कॉलेजमध्ये फेस्ट होते. मी ना माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये बोलली आहे की ते केक बाउल ते आम्ही खायला गेलेलो. तर तेव्हा पण ही नव्हती, दादा नव्हता घरात. तर आम्ही ठरवलं होतं की आणेल 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 यांच्यासाठी. बट यांचे नशीब इतके डेंजर होते. मी जेव्हा पण त्यांच्याकडे गेली एकदा तर ते नव्हतेच. दुसऱ्यांदा गेली तर तेव्हा त्यांचं संपलं होतं. तिसऱ्यांदा गेली, मला वाटलं आता तर खूप गर्दी आहे, आता तर असणार. मी गेली तेव्हा अगं फक्त केक बाउलच संपलाय, बाकी सगळं आहे. सो आम्ही ते काय आणू शकलो नाही. आणि म्हणून मग मी ठरवलं की आता ही परवा जाणारच आहे तर आपण घरीच बनवूयात. तर आज मी ठरवलं की आपण केक बाउल बनवूयात घरी. तर भेटूयात. वी मिस यू भाई. ओ सॉरी, वी मिस यू भाई. तर गाईज आता मी किचनमध्ये आलेले आहोत. आणि मी किचन मधनं बाहेर चालली आहे, कारण आपण किचन मध्ये आलेलो आहोत. टाळ. थांबते मी इथे कंपनी देते. हां, तर आम्ही आता सगळं इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं आहे. यात आपण छोटा हॉल करूयात. हे आहे कोको पावडर. असं वाटलं मारतच त्याला. हा आहे मैदा, सॉरी मैदा. बेकिंग पावडर आणि ही कशी काय बेकिंग पावडर? क्यूटेक्स्ट बेकिंग सोडा. किती क्यूट आहे बघा. हां असं. तर आता आम्ही बघतो. आम्ही एक ना यूट्यूबला व्हिडिओ बघितले, तेच फॉलो करू, कारण मला काही येत नाही आहे. रुई के जैसे. हां त्याचं ना, सॉरी, गार्गीला पाठवून ठेवलेली आहे माझा फिंगरप्रिंट. रुई की तकिया जैसी चॉकलेट केक. अशी रेसिपी पाठवली होती तिने. तर आपण ते बघूया आता. रुई की तकिया जैसे चॉकलेट केक. हो, फ्रेम मध्ये थांबायचं असतं, नाचायचं और ये नसतं. मैंने लिया है दूध। तो दूध बिल्कुल नॉर्मल टेम्परेचर का लेना है, आपको गर्म नहीं लेना है, ठंडा नहीं लेना है, एकदम नॉर्मल लेना है। और ये उबला हुआ दूध है, मैंने ठंडा किया है, तो मैंने लिया उबले हुए दूध को ठंडा किया है. हम ठंडे दूध को उबलाएंगे. ए तो पागल. थंडच आहे. अरे इसमें हम लोग मस्त दूध डालेंगे. कधीच बाहेर काढून ठेवले आम्ही. अरे सॉरी, यात आम्ही आता बनवणार हिंदी में. तर ती बोलली की 10 चमचे टाका. तिचा चमचा बघ आणि आपला चमचा बघ. एक आपला चमचा आपल्याला क्यूट आहे. 2 खाली घे. व्हिडिओ घेऊ का टाकताना? 4 5 6 7 8 पुन्हा तेवढे असेच उभी राहणार आहे. 9 आणि 10. बस. तर आता मी यात 10 चम्मच दिसत नाही, 10 चम्मच दूध घेतलाय. आणि आता ते बोललेत की पावडर शुगर, आता ती आपल्याला बनवावी लागेल, त्यामुळे थांबा. घर की कलेशी छोटी बेटी. आता मी इथे साखरला आपलं मिक्सरमध्ये हे करून घेतलं. आता किती चमचे टाकायचे? 3 चमचा घ्या आता. मग 3 याचे नख चांगले केलेले. दाखव ना चमचा. चमचा घे. दाखव बोललीस, मला काय माहित. कसा आहे चमचा टाकू आता? 1 2 3. तर आता यात मी मैदा, त्यांनी 6 चमचे सांगितलाय, तर तो गाळून नाही, जे काय ते हे करून घेते, कारण जास्त जाड आपल्याला नको आहे ते, जर त्यात काही असेल तर. आता यात ही आपण कोको पावडर टाकूयात. त्यांनी तर मेजरमेंट सांगितलंच नाही किती टाकायचं आहे. आम्ही अंदाजे एक 2 चमचे टाकतोय. तिची किती बस. होती, आपण केवढी माझ्यामध्ये टाकतोय? एकच होता पण. एवढी जास्त? बस. त्यात मैदा होता ताई मिक्स. मला तर हे असं करण्यात काही पॉईंट वाटत नाही, कारण त्या गाळणीमध्ये काहीच राहत नाहीये नंतर इंडो. आता यात 1/4 स्पून आपण बेकिंग सोडा टाकूयात. ती बॉटल ती क्यूट ना, ओपन पण करू वाटत नाही, ते आईस्क्रीम आहे, ते खायचं आहे.
मे बी. बस आता हाफ स्पून बेकिंग पावडर थोडं टाकतोय. कमी टाक. आता हाफ स्पून बेकिंग पावडर टाकतोय. आता आपण याला, हे रेडी आहे, आता याला विस्क करूयात. मला असं वाटतं त्याचं दूध कमी असावं, यात ॲड करावंच लागणार आहे, बट बघूयात. मला वाच नाही. अरे तिथे नको टाकू, मध्ये टाक. हे कोण सांगेल? ते दिसतच नाही गार्गी. काय हे? दोन करूयात बोलते बस झालं. त्याला थोडीशी मेहनत केली, ती पण दिसली नाही. काही नाही, सगळ्याला छोटाच म्हणते. थोडं मैदा टाकलं. गाईज आम्ही आमचीच रेसिपी फॉलो करतोय काहीतरी. आमचं चाललंय. 1 चमचा मी बस मैदा जास्त ऍड केलाय. आपण अर्धा चमचा लिंबू टाकलंय. लिंबाचा रस. वाईट. एक थेंब तर माझ्याकडे ऍक्च्युली ओव्हन नाहीये, तर मी ते काय तरी जुगाड करून आपण बेक करत ठेवूयात. कन्सिस्टन्सी तर मला परफेक्ट वाटतीये. आता मी ते भांडं ग्रीस करून घेतलं होतं पूर्ण ऑइलने, आणि त्यात आता हा आपला बॅटर टाकलाय. आणि एका साईडला मी कढईमध्ये प्रीहीट करत ठेवलंय. लाईक गॅसवर कढई ठेवली, गॅस चालू करून मस्त, आणि त्यावर एक झाकण ठेवून दिलंय. आता त्यावर हे बस ठेवून द्यायचे 15 ते 20 मिनिटांसाठी. त्यामध्ये बस हे मी ठेवून दिले. आता आपण हे काढून बघूयात झालंय की नाही. वर तर आलाय केक, बट डोंट नो शिजलाय की नाही. सो मी सुरीनेच ट्राय करते. काहीच नाही लागलं म्हणजे झालंय. वाव, ठीक आहे. शेप काय इतका खास नाहीये, बट हू केअर्स, छान दिसतंय. मी आता हे केकचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत, कारण आपल्याला तसं पण केक बाउलच बनवायचे, तर इतका मॅटर नाही करत की प्रॉपर शेप आहे की नाही. आणि आता यामध्ये मी डबल बॉइलिंग मेथडने चॉकलेट मेल्ट करून पहिले खालची लेअर देणार आहे. तर यात मी थोडंसं चॉकलेट टाकलेलं आहे. आता यावर केक टाकूयात. आणि आता यावर उरलेलं चॉकलेट टाकूयात. आणि हे आपलं केक बाउल आता रेडी आहे. आता गार्गीकडे घेऊन जाऊयात, तिला बघूयात कसं वाटतंय. तर गाईज आता केक बाउल रेडी आहे. अंग टाकला होता ना. तर गाईज आता केक बाउल आपला रेडी आहे, आणि आता आम्ही टेस्ट करतोय. टेस्ट मी करू ना. तर हे चांगलं नसेल तर मी खराब रिॲक्शन देऊ शकते ना. मस्त वाटलं. आता मी खाऊन बघते. ऑब्विसली बाहेरचं जास्त चांगलं लागतं. भाई मला वाटतच नाही मी मला असं वाटतं याच्यामध्ये अजून चॉकलेट मेल्ट करून टाकावं आणि चॉकलेट सारखं पिऊन जावं, म्हणजे माझी मेहनत वाया. भाईला पाठवू. भाई वी स्टील मिस यू. भाईला व्हिडिओ कॉल करते. आणि हे खरंच छान लागतंय. तुम्ही कधी ट्राय करा. इतकं काय हार्ड पण नाही, बस टाइम थोडा जातोय, बट इट्स ओके. हे बघ किती सुंदर त्यांना दाखवाय. काय केक बाउल. उद्या कसा येशील? तू जाणार यार, तुझ्या एवढा करून नाही काय शकत. आ? तुला क्लास का भाईला पण बघितलं, ही तुझ्यासाठी थांबत पण नाही, बोलते आजच बनव. ए मी थोडी बोलली, मी तर जाणार आहे ना. अगं मग जाणार लवकर, आता जायचं. काय तू. तर गाईज आता आमचं खाऊन झालंय, आणि आम्ही मस्त घरच्यांना कॉल वगैरे केला होता, त्यांच्यासोबत बोललोय, टाइमपास केला मस्त. आता
कसा होता काय होता थोडा सांगाल का? एवढी मेहनत जर आम्ही घेतली आहे. चांगला होता, मला आवडला, पण मे बी तो वाला अजून चांगला असू शकतो. मग ऑब्वियसली आता इथे मी बनवते स्वतःच्या हाताने वगैरे, आणि तिथे कसं मी तो ट्रिपल चॉकलेट घेत होती की 3 होते, एक डार्क व्हाईट आणि हा नॉर्मलवाला जो चॉकलेट मी यूज केलं होतं ते कंपाऊंडचं हे होतं वरून, तर ते 3 वेगळे डिफरंट टेस्ट होते. तर मग ऑब्वियसली ते जरा चांगला होता, तुम्ही ट्राय करू शकता. इझी पण आहे, मी पण बनवू शकते, एवढं इझी आहे. उद्या पण बनवायचंय कारण दादा येणार आहे. तर आता मग ही बनवू शकते, मग उद्या ही बनवणार. नाही, मला पॅकिंग करायचं, सॉरी गाईज, टू बिझी. टू बी चालेल. आणि मे बी हा लास्ट ब्लॉग आहे, याच्यानंतर मी नाही दिसणार या ब्लॉगमध्ये. खुश असाल तुम्ही नक्कीच. कन्सिस्टन्सी दाखवा बाई, कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, तार यायला पाहिजे. प्रत्येक व्हिडिओ तार बोललाय माहिती, आईने नवीन संदेश कळलं. असा फ्लफी झालाय बघ, असा हा. लिंबू टाकल्यानंतर. लिंबू आपल्याला वाटतं काय काम नाही त्याचं, पण लिंबू एकदम इम्पॉर्टंट रोल प्ले करतो याच्यामध्ये. ते तुला टाकल्यावर कळालं. हा, गार्गी आता चालली आहे, किती खुश आहे बघा. आणि मी आणि दादा पण तितकेच खुश आहोत, कारण की आमच्याला शांतता असणार आहे. तर आता आम्ही चाललो आहे CSMT स्टेशनला. हाय गाईज, तिचा आवाज खूप लहान आहे, तुम्हाला ऐकू नाही येणार. तीच आता गार्गी बॅग घेते कारण तिला दाखवायचं की ती चालली आहे. अच्छा सॉरी, बॅग गाईज. गाईज आता आम्ही चाललोय गार्गीच्या बॅग्स ठेवायला, आणि हिची खुशी काय मला काय कळत नाही. दाखवायची असते असं तिचं म्हणणं आहे. हा ना, डायरेक्ट उभेच आहे.